लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मुंबई उच्च न्यायालय कामगार पदासाठी भरती निघालेली आहे। लक्षात घ्या, खूप शिक्षण कमी लागणार आहे। या मध्ये फक्त तुम्हाला 7वी पास असणे आवश्यक आहे। 7वी पास वर तुम्हाला साधारणपणे 16,000पासून सॅलरी स्टार्टिंग होणार आहे ते 52,000 रुपयापर्यंत या ठिकाणी पगार मिळणार आहे। मग याची पात्रता काय आणि कोण या ठिकाणी फॉर्म भरू शकतं, लक्षात घ्या। स्टेप बाय स्टेप बघूया। किमान 7वी पास असणे आवश्यक आणि तुम्हाला कामाचा अनुभव, आता कामाचा अनुभव म्हणजे काय, साफसफाई कामाचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। या ठिकाणी तुमचा पगार स्त्री वेतन श्रेणीनुसार 16,600 ते 52,400 एवढा या ठिकाणी असणार आहे। आणि ही भरती खूप लोक या पदासाठी या ठिकाणी अप्लाय करू इच्छित आहात, त्यामुळे तुमची सगळ्यात अगोदर अप्लाय करून घ्या। नोकरी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी तुमचं कामकाज असेल, त्याच्यामुळे इथं तुम्हाला चांगला भविष्यात स्कोप आहे। अर्ज याचे 11 जुलै 2026 पर्यंत तुम्ही सबमिट करू शकता। अनुभवामध्ये तुमचं स्नानगृह, टॉयलेट, साफसफाई या ठिकाणी तुम्हाला याचा कामाचा अनुभव असणे गरजेचं। आता हा अनुभव तुम्हाला कुठे सर्टिफिकेट लागलं, याचं अजिबात सर्टिफिकेट वगैरे काही लागणार नाही, फक्त तुम्हाला साफसफाई करता आली पाहिजे, त्याचं तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवावं लागणार आहे, म्हणजे प्रॅक्टिकल। ह्याच गोष्टी जर तुम्हाला जमल्या तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन कन्फर्म होऊ शकतं। आणि मेन म्हणजे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची परीक्षा नाही, थेट निवड होणार आहे। फक्त छोटासा क्रायटेरिया पुढे तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरं, या ठिकाणी तुमचं वय पाहिलं तर 18 ते 38 वयोमर्यादा ओपन कॅटेगरीतल्या स्टुडंटसाठी असणार आहे आणि ऑदर कॅटेगरी, रिझर्व्ह कॅटेगरी 18 ते 43 वयापर्यंत। आणि जर तुम्ही शासकीय नोकरदार याच्या अगोदर असाल तर या ठिकाणी तुम्हाला 18 वयापासून पुढे वयाची मर्यादा नाहीये, म्हणजे 3 क्रायटेरिया आहेत वयाच्या, 18 ते साधारणपणे 38, 18 ते 43 आणि 18 ते अनलिमिटेड। पण त्यासाठी शासकीय नोकरीमध्ये तुम्ही यापूर्वी असणं गरजेचं आहे, ठीक आहे। हा सिंपल साधा क्रायटेरिया आहे आणि लवकर फॉर्म भरून घ्यायचा। 11 जुलै 2026 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायला आवश्यक आहे। आता तुम्हाला जर ही भरतीबद्दल आणखी काय माहिती असेल तर नक्की तुम्ही सांगा। ही भरतीचं तुम्हाला कुठे अपडेट नाही मिळत, सिंपल साधं तुम्ही गुगलला जा आणि मुंबई उच्च न्यायालय कामगार भरती असं त्या ठिकाणी सर्च करा, ठीक आहे। कारण की काही अपडेट्स तुमच्यापर्यंत येत नाहीत, मिस होतात, म्हणून त्याद्वारे आपण रिअल अपडेट देण्याचं या ठिकाणी काम करत असतो। म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला पाहिजे, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील आणि फायदा तुम्हाला होईल। यामध्ये थेट भरती आहे, कुठलीच परीक्षा नाही, पण एक छोटा क्रायटेरिया आहे। त्याच्यामध्ये साधारणपणे तुमचं मित्रांनो या ठिकाणी पात्रता आणि अपात्रता कशी ठरवली जाईल, म्हणजे कोण पात्र असू शकतो हा भरतीसाठी, लक्षात घ्या। त्याच्यावर कुठलाच क्राईम नसायला पाहिजे, म्हणजे नो क्राईम असायला पाहिजे, एमपीएससी यूपीएससी याच्या अगोदर दिलेली नसायला पाहिजे। आता जर तुमचं शिक्षण 7वी पास असेल तर याच्या अगोदर तुम्ही कशाला एमपीएससी किंवा एमपीएससी दिलेले असणार, बरोबर की नाही। ह्या गोष्टी त्या ठिकाणी अप्लाय म्हणजे लागू होणार आहेत। त्याच्यानंतर तुम्ही जर शासकीय नोकरदार असाल याच्या अगोदर कुठं दुसऱ्या विभागात शासकीय, तर तुमच्यावर विभागीय चौकशी एखादी नसायला पाहिजे, म्हणजे डिपार्टमेंटल इन्क्वायरी ज्याला म्हणतो ती नसायला पाहिजे। आता पात्र कोण ठरेल, एका तुमचं कुटुंब लहान असायला पाहिजे, म्हणजे लहान काय, हम दो हमारे दो, तुम्हाला 2च अपत्य असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त अपत्य असलं तर या ठिकाणी अपात्र ठरवू शकता तुम्ही, पात्र ठरू शकत नाही जर 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर। निवड प्रक्रियेच्या मध्ये प्रॅक्टिकल असणारे 30 मार्काला मित्रांनो, त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस 10 मार्काला आणि मुलाखत 10 मार्काला। आता प्रॅक्टिकल म्हणजे काय, तुमचं जे काय तुम्हाला कामाचा अनुभव, जसं स्नानगृह स्वच्छ करणं, टॉयलेट बाथरूम स्वच्छ करणं, आसपासचा परिसर स्वच्छ कसा ठेवताय, तुम्ही किती वेळामध्ये काम करताय, दिलेल्या टाइम पिरियड मध्ये काम करताय का, किंवा अजून दुसऱ्या गोष्टी वेगवेगळ्या बारीक चेक केल्या जातात, ठीक आहे। त्याच्यानंतर तुमचं फिजिकल टेस्ट मधून धावत पळत ए बबन इकडे, बबन ते साप उचल, त्या बकेट तिकडे ठेव, ह्या गोष्टी असतात। झाडांची निगा राखणे, जे काही गार्डन असेल त्या ठिकाणी स्वच्छतागृह साफ करणे आणि सराउंडिंग परिसर स्वच्छ ठेवणे, थोडक्यामध्ये ह्या फिजिकल टेस्ट त्या ठिकाणी होत असते। पण इथं लेखी परीक्षा कुठलीच नाही, याला सुद्धा टेस्ट म्हणता येणार नाही, फक्त हा क्रायटेरिया आहे मित्रांनो, ठीक आहे। निवड प्रक्रियेमध्ये प्रॅक्टिकल 30 मार्काला, फिजिकल फिटनेस 10 मार्काला आणि मुलाखत 10 गुणाला आहे, म्हणजे टोटल मिळून 50 गुण असणार आहे त्याच्यामध्ये। परंतु लेखी स्वरूपाची कुठलीच परीक्षा नाही, फक्त हा क्रायटेरिया आहे। सो 50 पैकी तुम्हाला 30 प्रॅक्टिकल मध्ये 30 पैकी 30 मिळायला काहीच हरकत नाही। दुसरी गोष्ट, फिजिकल फिटनेस मध्ये 10 पैकी 10 बेस्ट असते, तुमचं हात पाय कान वगैरे व्यवस्थित असलं, मोडलेला तोडलेला असायला नको पाहिजे थोडक्यामध्ये। त्याच्यानंतर मुलाखतीत बेसिक प्रश्न विचारले जातील तुम्हाला, त्या ठिकाणी नाव गाव, कामाचा अनुभव किंवा तुम्हाला ही नोकरी का करायची वेगवेगळे। त्याच्यावर जर तुम्हाला वाटत असेल मुलाखतीवर स्पेशल व्हिडिओ बनवू कुठले प्रश्न, तर मला कमेंट करा, तो सगळ्या
व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगितलं जाईल. असा तुमचा 50 गुणाचा या ठिकाणी क्रायटेरिया असेल. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, या ठिकाणी परीक्षा नसल्यामुळे आणखी दुसरे कुठले क्रायटेरिया किंवा फॉर्म भरताना कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडावे लागणार लक्षात घ्या. या ठिकाणी जरी नोकरी 7वी पास वरती असली तरी शासकीय नोकरी म्हटलं की भरमसाठ डॉक्युमेंट्स आले. त्याच्यामध्ये तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर जर विवाहित असाल तुम्ही तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट लागेल. या ठिकाणी तुमचं मूळ डिमांड पत्र या ठिकाणी ड्राफ्ट लागेल. त्याच्यानंतर कास्ट मध्ये असाल तर जातीचं सर्टिफिकेट लागेल, जातीचा दाखला, आणि तुमचं या ठिकाणी शुल्क म्हणजे तुम्हाला हे फॉर्म भरण्यासाठी 1000 रुपयाचा डीडी काढावा लागणार आहे. याच्यामध्ये फीस जोरदार आहे. त्याच्यामुळे जोरदार फीस जरी असली तरी पगार सुद्धा तसाच आहे, 16,000 स्टार्टिंग. जर तुम्ही प्रायव्हेट मध्ये कुठे जॉब करत असाल तर साधारणपणे ही स्टार्टिंग असते. ठीक आहे. परंतु हा शासकीय जॉब असल्यामुळे पुढे चालून तुम्हाला भविष्यात आणखी त्या ठिकाणी फायदा होणार आहे. सो हे गोष्टीची लक्षात घ्या. कागदपत्रामध्ये दुसरा अजून स्वयं घोषणा पत्र लागेल, वयाचा पुरावा लागेल. वयाचा पुरावा म्हणजे तुमचं काही शाळा सोडल्याचा दाखला किंवा टीसी लागेल. त्यामध्ये SSC सर्टिफिकेट लागेल. जर तुमचं 10वी झाला असेल, म्हणजे आता ही भरती तर 7वी पास वर आहे पण 10वीची आवश्यकता आहे का? जर झाला असेल तर तुम्ही सादर करू शकता, नसेल तर 7वीचे डॉक्युमेंट असेल तरी चालेल, नो इश्यू. त्याच्यानंतर तुम्हाला अनुभवाचं काही सर्टिफिकेट असेल ते असेल तर बेस्ट, नसेल तरी नो इश्यू. त्याच्यानंतर 2 फोटोग्राफ्स लागतील, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल, आणि तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट 2 गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीचं त्या ठिकाणी सही आणि ते लागेल. ह्या गोष्टी हा डॉक्युमेंट म्हणजे तुमचा फॉर्म भरताना ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. त्याच्यामुळे ही भरती खूप चांगली आहे, शासकीय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती असणार आहे. साफसफाई कामगार जरी असला तरी शासकीय नोकरी आहे म्हणून हा विषय किंवा ही भरती हातातून जाऊन देऊ नका. वारंवार असं भरती निघत नाही. जरी त्या ठिकाणी तुम्हाला खालच्या लेवलचं काम असेल, कारण काम कधीच छोटं किंवा मोठं नसतं, म्हणून तुम्ही कामाला दुर्लक्ष करा. हा फॉर्म लगेच भरून घ्या. कधीपर्यंत? 11 जुलैच्या अगोदर फॉर्म भरून घ्यायचा आहे. मुंबई हायकोर्ट उच्च न्यायालयाच्या पोर्टल ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं, किंवा जर त्याच्यावर समजलं नाही तर तुमच्या जवळच्या आसपासच्या नेट कॅफे वरती जायचे, त्यांना या भरतीबद्दल दाखवायचंय. त्याच्यावरून तो तुम्हाला ते फॉर्म भरून देतील आणि ह्या संधीचा फायदा तुम्हाला नक्कीच घेता येईल. हा व्हिडिओ मला वाटतं जास्त शेअर केला तुम्ही तर तुमच्या 7वी पास मित्रांपर्यंत त्याला काहीतरी याचा नक्कीच फायदा होईल, त्याचं सुद्धा भविष्य या ठिकाणी चांगलं होऊ शकतं. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.